तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जसं की तुम्ही कालचा एपिसोड बघितला असाल तर कालचा एपिसोड बघा. काहीतरी वेगळं झालेलं आहे कालच्या एपिसोडमध्ये. म्हणजे प्रणालीमध्ये कुठली तरी वेगळीच आत्मा आली होती आणि प्रणाली एकदम सगळ्यांशी चांगलं ट्रीट करत होती. त्याच्यामुळे कालचा एपिसोड बघितला नसाल तर परत एकदा जाऊन बघा. खूप म्हणजे खूप मजा येईल एपिसोड बघण्यामध्ये. तो एपिसोड ना, ह्या एवढ्या एपिसोड पैकी तो एपिसोड सगळ्यात बेस्ट होता. 55वा एपिसोड सगळ्यात बेस्ट, सगळ्यांना आवडणारा एपिसोड आहे तो. आणि तो एपिसोड जर मिस केला तुम्ही तर चल भावा सिटी हा शो बघण्यात अर्थच नाही. एकदम म्हणजे एकदम भारी. कारण की पहिल्याची प्रणाली आणि आत्ताच्या प्रणालीमध्ये एवढा डिफरंट आहे ना, एवढा फरक आहे. बाप रे बाप, मी विचार करून शॉक झालो की एवढी प्रणाली कशी काय बदलू शकते. एक प्रणाली होती एवढा इगो दाखवणारी, एवढा ॲटिट्यूड दाखवणारी, एवढा राग राग करणारी, आणि आज वेगळीच प्रणाली जीवन झाली. आज प्रणाली डायरेक्ट एकदम मऊ भाषेत एकदम सगळ्यांना एकदम व्यवस्थित बोलत होती. म्हणजे चिडचिड ती नॉर्मल करत होती कारण की तिच्यावर एवढं प्रेशर होतं. एवढ्या प्रेशरमध्ये पण ती एवढं भारी हँडल करू शकते ना. तर कुठेतरी प्रणालीचा कालचा एपिसोड बघून ना मला प्रणाली खूप आवडायला लागली. कारण की प्रणाली, एवढे दिवस मी प्रणाली आणि दीपकला हेट करत होतो, बट आज प्रणाली आणि दीपकची प्रशंसा करतोय. कारण की त्या दोघांनी काम केले होते आत्ता सकाळ. आणि मित्रांनो, तुम्ही आजचा जर प्रोमो बघितला नसाल तर एक वेळेस प्रोमो पण चेक करा. मला तर हा शो चल भावा सिटी कमी आणि खतरो की खिलाडी जास्त वाटायला लागलाय. कारण की ह्या शो मध्ये ना पूर्ण मिक्स केलंय. एक तर बिग बॉसचं मिक्स आहे, एक खतरो के खिलाडीचं मिक्स आहे, आणि यांचा नवीन कॉन्टेंट पण ते पण मिक्स आहे. म्हणजे 3 कॉन्टेंट मिळून एक शो बनलाय आणि तो शो आहे चल भावा सिटीत. या शो मध्ये मित्रांनो सगळ्यात भारी गोष्ट आहे म्हणजे ती म्हणजे होस्ट एकदम शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने उत्तर देतात. आणि होस्ट एवढं भारी काम करतायत. आता आपण इथं बसून बोलतो होस्टने गलत केलं, ह्या व्यक्तीला बाहेर काढलं म्हणजे गलत केलं, बट त्यांच्यावर पण वरतून प्रेशर असतं आणि त्यांना जे वरतून सांगितलं जातं तेच बोलावं लागतं. की त्यांच्या मनाने काहीच होत नाही. तिथे त्यांच्या इथे कानामध्ये कधी पण तुम्ही ऑब्झर्व करा, त्यांच्या कानामध्ये इयरफोन असतात, तेच त्यांना सांगितलं जातं बाहेरून, तेच त्यांना बोलले जातात. बाकी मित्रांनो, विषय चल भावा सिटीचा एकदम हार्ड होत चाललाय. आणि ह्या सीझनला आणि ह्या वीकमध्ये बाहेर कोण जाणार आहे ह्या वीकमध्ये, तर ते म्हणजे पवन आहे. पवन हे खात्रीने का सांगतोय, कारण की पवन हे आपल्या लाईव्हला पण आले होते. बार सांगते पवन लाईव्हला आले होते आणि पवन बाहेर जाणार आहे. ही कन्फर्म न्यूज आहे. अथर्ववर जर जे कोणी प्रेम करतायत, अथर्वचे जे फॉलोअर्स आहेत, अथर्वला जे चाहते आहेत, जे अथर्ववर मनापासून बोलतात की अथर्व गेम मध्ये राहायला पाहिजे, शो मध्ये राहायला पाहिजे लास्टपर्यंत, त्यांचं टेन्शन घेण्याचं कारण काहीच नाही. बिलकुल टेन्शन नका घेऊ. एकदम फ्री राहा, एकदम मजेत राहा. कारण की अथर्व रोज 9:30 वाजता आपल्या भेटीला दररोज शोच्या सेम टाइमला भेटणार आहे. कारण की अथर्व बाहेर जाणार नाही. किती जरी नॉमिनेशन झाले, नॉमिनेशन मध्ये किती जण असतील, त्यांचं काहीच टेन्शन घेऊ नका. कारण की पवन हा बाहेर गेलेला आहे, त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका. हे शोचे शूटिंग जे आहे ह्या एपिसोडची, ते पहिलंच कुठेतरी झालेली आहे. म्हणजे पहिलंच गोव्यामध्ये शूट झालेली आहे, ते आता दाखवत आहेत आपल्याला. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही मित्रांनो. आणि 15 तारखेला फायनल शूटिंग आहे. म्हणजे 15 तारखेला फायनलची शूटिंग आहे. ते आपल्या पुढं कधी सादर करतात हे अजून माहिती नाहीये मला. फक्त 15 तारखेला हे मुंबई मेन्शनमध्ये रिटर्न सगळेजण येणार आहेत आणि फायनलची शूटिंग होणार आहे. 15 मेला फायनलची शूटिंग होणार आहे. कन्फर्म न्यूज आहे. हे आपल्याला शो मधल्या एका कॉन्टेस्टंटनं सांगितलं आहे. आणि त्यांचं नाव मी रिव्हील नाही करू शकत. आणि त्याने मला कार्ड पण दाखवले की मुंबई मेन्शन मध्ये कधी जायचं आहे ते. हे शो आहे जे पहिलेच कुठेतरी शूट केला जातो आणि नंतर आपल्याला दाखवलं जातं. बिग बॉसचं कसं होतं, बिग बॉस मध्ये आपल्याला 1 दिवस किंवा 2 दिवस अगोदर शूट करतात आणि नंतर दाखवतात. पण इथं वेगळंच आहे. कारण की बिग बॉसचं लीक व्हायची थोडी जास्तच हे असते प्रॉब्लेम, म्हणून ते लीक होऊ नाही देत आणि 1 दिवस अगोदर शूट केली जाते त्याची. आणि हा शो तर सगळ्या पब्लिकच्या समोर आहे आणि पब्लिक समोरच शूट चालू आहे. त्याच्यामुळे ह्या शोची लीक व्हायची काही एवढी भीती नाहीये. त्याच्यामुळं हे शो आहे ते पहिलंच कुठेतरी शूट केला जातो आहे. कारण मित्रांनो एवढंच आहे की ह्या शो मध्ये थोडंसं डिफिकल्ट आहेत आणि टास्क वेगळे आहेत. त्याच्यामुळे ते अगोदर शूट करतायत. कारण की कुणालाही दुखापत नाही झाली पाहिजे, ह्या कारणामुळे ते अगोदर शूट करतायत. बस एवढंच कारण आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही काजलची कालची भाषा जर बघितला असाल तर काजलची भाषा कुठेतरी बिलकुल म्हणजे बिलकुल 100% चुकीची वाटते. कारण की काजलने जे बोललं की तुझी चुकी होती, तू पळाला त्यांच्या पाठी,
मग तिचा फोन आला, हे सगळं तुझ्यावर आहे, तुझा ब्लेम माझ्यावर नको टाकू, माझ्यावर ब्लेम नको करू तू. हे जे भाषा होती, जे चिडचिड करत होती, ती कुठेतरी चुकीचं आहे. ज्या टास्क दरम्यान जर दोघंही पळतायत, जर दोघंही टास्क करतायत कंप्लीट, तर दोघांची पण चुकी असणार ना, तिची एकट्याची थोडी चुकी असणार. त्या क्रिश बिचाराची एकट्याची चुकी जर दाखवत असेल काजल, तर काजलचं 100% चुकीचं आहे. आणि प्रणाली पण तिला येऊन विचारत होती, तर तिला बोलते तू मेरे पीछे पीछे मत आओ. हे असं चिरकून बोलल्यानं काय होतं, त्या प्रणालीच्या पाठीमागे किती टेन्शन होतं. तरीही ती जात होती, एवढं हँडल करत होती सगळ्यांना, तरीही प्रणालीवर पण चिडचिड केली. तिथंही प्रणाली काहीच नाही बोलली. म्हणून मला प्रणालीचा कालचा एपिसोड एवढा आवडला ना. आतापर्यंत जेवढे एपिसोड झाले त्याच्यात सगळ्यात बेस्ट वन ऑफ द एपिसोड म्हणलं तर 55वा एपिसोड आहे. तो हमेशा बघण्यासाठी एपिसोड राहील. तो म्हणजे कधीच न विसरणारा एपिसोड आहे. कारण की मित्रांनो, एवढी जर प्रेशर असेल आपल्याच्या अंगावर स्वतःच्या, आणि एवढं जर सगळे आपल्याला जर कॉन्टेस्टंट चिडवत असतील, रागाला आणत असतील, तरीही हँडल करणं म्हणजे हे काय सोपी गोष्ट नाही. एवढं भारी हँडल करणं कुणाच्या ह्यानंही होणार नाहीये. आणि सगळेजण बोलतात की तू लाईव्हला किती वाजता येतो, तर मी लाईव्हला येतो मित्रांनो एक्झॅक्टली 10 वाजता. 10 वाजून 1-2 मिनिट किंवा 10च्या अगोदर 1-2 मिनिट हे असं होऊन जातं. पण 10 वाजून 10 मिनिटाला असं नाही. मी एक्झॅक्ट 10 वाजता येतो लाईव्हला. आणि लाईव्हला यायला विसरायचं नाही. आणि लाईव्हला आल्यानंतर मित्रांनो सगळ्याला लाईव्ह शेअर करत जावं आणि आपल्या मराठी शोला रिप्रेझेंट करत जावं. आणि आपल्या मराठी शोला ना जेवढं होईल तेवढं प्रमोट करत जावा. कारण की मराठी शो जेवढा पुढे जाईल तेवढा आपल्या महाराष्ट्रासाठी चांगला आहे, माहिती आहे का. कारण की मराठी लोक हिंदी जर बघून हिंदी लोकांना मोठं करतायत, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. हे शो आहे ते हिंदी लोक पण कॉपी करणार आहेत. त्या टाइमला हिंदी लोकांना तेवढा सपोर्ट देऊ नका जेवढा आपल्या ह्या शोला दिलाय. फर्स्ट सीझन आहे मित्रांनो, तरी हिट सीझन आहे. त्याच्यामुळं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो मी. कारण माझ्या महाराष्ट्रातला शो मला प्रमोट केलेलं खूप आवडतं आणि माझ्या महाराष्ट्रातले लोक पुढे गेलेले मला खूप आवडतात. त्याच्यामुळं मला कुठेतरी असं वाटतं की हा शो वन ऑफ द बेस्ट सीझन झालेला आहे. आणि असंच ह्याचे अलग अलग सीझन यायला पाहिजे हर वर्षी, आणि मस्तपैकी चालले पाहिजे आणि हिट झाले पाहिजे. मित्रांनो, असे साथ देत राहा आपल्या मराठी शोजला. त्याच्यामुळं फक्त मराठी माणसाची कला जी आहे ते सगळ्यांच्या बाहेर येते, सगळ्यांच्या समोर येते, आणि मराठी कलाकारांना पण कुठेतरी काम भेटू शकतं. त्याच्यामुळे मराठी लोकांना सपोर्ट करत जावा, होईल तेवढा सपोर्ट करा. आपल्याला काय पैसे नाही लागत, काहीच नाही लागत. आपण फक्त आणि फक्त ते जाऊन शो बघायचा आहे, बस. शो बघितला, विषय संपला. फक्त अर्धा तास देऊ शकता यार, अर्धा तास एवढा पण नाही देऊ शकत का आपण. तुम्हाला शो नाही बघायचा तर मोबाईल शो चालू करा आणि साईडला ठेवून, पण मराठी शोला पुढे टाका. कारण फक्त एवढंच पाहिजे मला की मराठी लोक पुढे गेले पाहिजे, आपले मराठी लोक पाठी नाही राहिले पाहिजे. आपल्या मराठी लोकांमुळे जर हिंदी शो चालतायत तर आपले शो का नाही चालवायचं, एवढंच बोलायचं आहे मित्रांनो. जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत मांडा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. चला मित्रांनो, बाय बाय. भेटूया रात्री रोजच्या टाइमला 10 वाजता, एक्झॅक्ट 10 वाजता लाईव्हला यायला विसरायचं नाही मित्रांनो. लाईक नसेल केला तर लाईक नक्की करा, आणि व्हिडिओ हा खूप शेअर करा. कारण की प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि समजलं पाहिजे की मराठी लोकांची पॉवर काय आहे ते. चला, जय महाराष्ट्र, जय शिवराय.